त्यांनी करावं। आज साहेबांसोबत सरांचा देखील वाढदिवस आहे, त्यांना देखील आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी अगस्ती कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोले सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणजे 50 वर्ष महाविद्यालयाच्या स्थापनेस झालेली आहेत आणि त्या निमित्तानं संस्थेचे 10 आपले जे हायस्कूल आहे त्या हायस्कूल मध्ये पहिले दुसरे तिसरे असे 30 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि संस्थेचे कायम विश्वस्त त्यांच्या शुभ हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार होतोय। ते लोकनायक महाराष्ट्र राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी मुलांना तुमचा सत्कार आहे, गुणवंतांचा सत्कार आहे। तुमचा जेव्हा सत्कार असतो तेव्हा आपण बर्थडे बॉय म्हणतो किंवा बर्थडे गर्ल म्हणतो। आज आपला बर्थडे आजोबांचा आपण सत्कार या निमित्ताने केलेला आहे। सत्कार मूर्ती सर्व विद्यार्थी त्याबरोबरच संस्थेचे कायम विश्वस्त गिरिजाजी जाधव, स्वीकृत विश्वस्त मधुकरराव सोनवणे, संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलजी दातीर, सचिव सुधाकरराव देशमुख, खजिनदार धनंजय संत, कार्यकारिणीचे सदस्य दामोदर सहाने, यशवंतराव आभाळे, आनंदराव मौले, सुधाकरराव आरोटे, कल्पनाताई सुरपुरिया, रमेशराव जगताप, शरदराव देशमुख, शिक्षणाधिकारी संपतराव मालुंजकर, MBA चे डायरेक्टर प्रशांत तांबे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य आदी पलाडे, सर्वात महत्त्वाचं आज या ठिकाणी उपस्थित असलेले आणि पहिल्यांदाच एकत्र कुटुंबासह आलेले त्यामध्ये सौभाग्यवती हेमलताताई पिचड, दुसऱ्या आपल्या पाहुण्या की ज्या समोर बसलेल्या आहेत। आज त्या पुतणीचा सत्कार आहे म्हणून ते म्हटलं मी पालकाच्या भूमिकेत आज समोर बसणार आहेत म्हणून भाऊ आणि त्या पूनम वैभवराव पिचड जिने 10वी मध्ये 90% मार्क मिळवले अशी राधिका, म्हणजे सर्व सहकारी प्राध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य, बंधू आणि भगिनींनो 10वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आणि त्याचा औचित्य साधून साहेबांचा सत्कार करायचा असं ठरलं आणि त्यावेळेला कल्पना पुढे आली की साहेबांची आपण सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं सुवर्ण तुला करूया। काही मित्र मला म्हटले अरे काय असं करतोस, सुवर्ण महोत्सवी वर्ष सुवर्ण तुला तरी कर। मी त्यांना पाहिलं थोडं मी आल्या डोक्याला 74च्या पुढे रेट गेल्या भाऊ आणि सुवर्णापेक्षाही तुकारामांची गाथा जी आहे ती त्याच्यापेक्षाही मोठी आणि महत्त्वाची आहे। ते खरं धन आहे, इंद्रायणीच्या डोहात बुडवलं तरी ते वर तरलं अशी ही माझी गाथा आहे आणि तिने सुवर्ण तुला करावी आणि ते सर्वांनी मान्य केलं। भीती होती साहेब काय म्हणतील, त्यांना कल्पना दिली होती। भाऊंना म्हटलं कसं काय करायचं, त्यावेळी काय नाही वेळ पाऊल घेऊ आपलं जे काय व्हायचं ते। तर साहेबांनी ते सर्व स्वीकारलं, आनंदानं स्वीकारलं। त्याबद्दल मी त्यांच्याही ऋणात राहणं पसंत करतो। या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आपल्याला करायचे। आजचा पहिला कार्यक्रम गुणवंतांचा सत्कार आहे। 12वीचा सत्कार मागच्या आठवड्यात भाऊंच्या हस्ते झाला। ग्रंथ तुला दिली एक स्मृतिचिन्ह आपण प्रतिकात्मक जे भाऊ साहेबांचीच प्रतिकृती आहे, प्रतिमा आहे, फोटो आहे ती त्यांना भेट दिलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणी एक सुंदर असा कार्यक्रम नीटनेटका देखणा कार्यक्रम करायचं भाग्य मला लाभलं आणि या निमित्तानं भाऊनी माझाही सत्कार केला। वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या, सर्वांनी दिल्या, तुमचे आभार मानतो। पुढचा कार्यक्रम आपण 18 तारखेला घेणार आहोत। 2 मिनिटं संपवतो कारण साहेबांना बोलायचं आहे। 18/6/24 रोजी विद्यापीठाच्या स्कूल कनेक्ट साठी आपल्याला काही निधी अनुदान मिळालेले आहे आणि 5 विद्यापीठांचे कुलगुरू आता भाऊ नेमले गेले। त्याच्यामध्ये ज्यांचं नाव होतं ते सुप्रसिद्ध विज्ञान लेखक संजय ढोले आपल्याकडे 18 तारखेला येत आहेत। तोही कार्यक्रम याच हॉलमध्ये जे विद्यार्थी 12वी पास झाले त्यांचे विद्यार्थी आणि पालक यांचा सत्कार त्या निमित्तानं तो होणार आहे।
त्यानंतर 22/6/24 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NAP चा आराखडा अंमलबजावणीसाठी पुणे विद्यापीठाचे 3 डीन जे सध्या कुलसचिव म्हणून चार्ज ज्यांच्याकडे आहेत, विजय खरे, कॉमर्सचे डीन यशोधन मिठारे आणि संपूर्ण पुणे विद्यापीठाच्या परीक्षेचं नियंत्रण जे करतात ते महेश काकडे हे अधिष्ठाता आणि प्रशासकीय अधिकारी येणार आहेत आणि विद्यापीठाने याच्यासाठी 50,000 रुपये अनुदान मंजूर केलेले आहे. त्याचं पत्र देखील कालच प्राप्त झालंय. सर्वात महत्त्वाचं 1 जुलै 1974 रोजी कॉलेजची स्थापना झाली आणि त्याला या वर्षी 1 जुलै 2024 रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं आपण स्मरणिका प्रकाशित करतोय. त्याचं काम आमचे सुनील शिंदे सरांच्या प्रयत्नानं जोरात सुरू आहे. 15 ते 20 पेक्षा जास्त लेख आतापर्यंत हातात आहेत. सर्व फोटोंचं संकलन झालेलं आहे. त्या स्मरणिकेचं तिला सुवर्ण वर्षाच्या निमित्तानं नाव दिलंय सुवर्ण अगस्त्य. या स्मरणिकेचं प्रकाशन आपल्याला करायचं आहे आणि यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी ज्यांच्यामुळे पुणे विद्यापीठाचा जीवन गौरव साहेबांना मिळाला 2 वर्षापूर्वी, ते संजीव सोनवणे आता सध्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे कुलगुरू आहेत आणि त्यांचे आणखी आपल्याला सहकार्य लाभलं ते मनोहर चासकर 2 महिन्यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेडला कुलगुरू झाले. या तिघांबरोबरच साहेबांच्या सूचनेनुसार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील, दीपकजी केसरकर शिक्षण मंत्री यांनाही आपण निमंत्रण देणार आहोत आणि या निमित्तानं आपण या सर्व मान्यवरांच्या साक्षीनं आपला सुवर्ण महोत्सव म्हणजे 50 वर्ष जे आपल्या महाविद्यालयाला पूर्ण होत आहे त्याचा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. वर्षभर विविध उपक्रमांचं नियोजन त्यानंतरही होईलच. शेवटचं आणि महत्वाचं सांगतो आणि थांबतो, जे तालुक्यामध्ये पहिले दुसरे तिसरे आलेले आहेत असे म्हणजे 30 विद्यार्थी आणि मुंबई सारख्या ठिकाणी राहून जिनं खरतर प्रवास करून जे शिक्षण पूर्ण केले 90 मार्क मिळवले अशी राधिका जितेंद्र पिचड या सर्वांचा सत्कार आता आपण करणार आहोत. त्याबरोबरच या महाविद्यालयात हे सर्व 30च्या 30 व्यक्ती सुद्धा 30 अधिक 1 व्यक्ती यांनी जर अगस्ती महाविद्यालयात प्रवेश घेतला तर सर्वांची फी माझा चिरंजीव कैलासवासी डॉक्टर अविनाश भास्कर शेळकेच्या स्मरणार्थ पूर्ण फी मी भरणार, कॉलेज नाही, माझ्या पगारातून भरणार. आणि राधिका इथं राहायला आली तिथे मलाही मुलगी नाही, तिने माझ्या घरातच येऊन राहावं असं मी स्वागत करतो, सर्वांचं स्वागत करतो आणि लांबलेलं माझं प्रास्ताविक थांबवतो. या ठिकाणी साहेबांचे जे स्मृतिचिन्ह साहेबांसाठी दिलेले आहे ती जी कल्पना आहे ती विवेक वागचौरे सरांनी सुंदर अशी ही करून घेतलेली आहे. त्यांनाही धन्यवाद देतो, सर्व संयोजकांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू. धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे स्वागत करते आपल्या संस्थेचे सेक्रेटरी सन्माननीय सुधाकरराव देशमुख आप्पा यांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करा. आदरणीय सुधाकरराव देशमुख. आपण एक करोडा एज्युकेशन संस्थेच्या माध्यमिक विद्यालय या विद्यालयाचे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज होत आहे. त्याचबरोबर योगायोगाने त्यांच्या शुभास्ते सत्कार समारंभ होतोय. ते आपले यांचाही वाढदिवस या निमित्तानं आज इथं साजरा त्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय मंत्री पिचड साहेब, सौभाग्यवती मदताई पिचड, संस्थेचे कायम विश्वस्त आदरणीय भाऊ, कायम विश्वस्त आदरणीय गुरुजी जाधव साहेब, कायम विश्वस्त मनुपराव सोनवणे, मुद्दाम म्हणून इथं उपस्थित असलेले आमचे मित्र आणि डिस्ट्रिक्ट जज मुंबईला न्यायाधीश म्हणून जे कार्यरत आहेत साहेब, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय
सुनील धाकरे साहेब, कायम विश्वस्त सोनवणे सर, कार्यकारिणी सदस्य सर्व, आपले प्राचार्य उपाचार्य, विद्यालयांचे सर्व मुख्याध्यापक, MBA पॉलिटेक्निक कॉलेज, परफेक्ट कॉलेजचे आचार्य, सर्व आदरणीय ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक, माध्यमिक विद्यालयांचे सर्व शिक्षक शिक्षिका, सर्व संस्थेचे सर्व शिक्षिकेतर सर्व कर्मचारी, मी प्रथमतः आपणा सर्वांचे या निमित्तानं स्वागत करतो. मुद्दामून संस्थेचे माजी कार्यकारिणी सदस्य कुंदा पाटील आभारी उपस्थित आहेत. माजी प्राचार्य डॉक्टर सुनीलजी शिंदे उपस्थित आहेत. आदरणीय खजिनदार संत साहेब उपस्थित आहेत. शिक्षणाधिकारी मालुसकर सर आहेत. सर्व इथं उपस्थित आहेत. मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि साहेब अभिमानाने सांगतो की आपल्या संस्थेचे जे 10 विद्यालय आहेत, अतिशय चांगला असा निकाल त्यांचे मुख्याध्यापक, कष्ट करणारे त्यांचा सर्व शिक्षक वर्ग यांनी पूर्ण खऱ्या अर्थानं कष्ट करून या मुलांना चांगले मार्क्स आणि आपल्या विद्यालयाची टक्केवारी त्यांनी वाढवली. मी संस्थेच्या वतीनं मुलांचं तर अभिनंदन करतो, परंतु या विद्यालयाचे जे शिक्षण जे ज्ञान देण्याचं काम करतात त्या सर्व प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपला जो टीचर साहेब आपला जो आजचा हा वाढदिवस आहे, ह्या वाढदिवसाला आमच्या सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांना दीर्घायुष्य लाभो, आपला अतिशय तब्येत अशी ठणठणीत राहावं ही विनंती करतो. योगायोगाने आज आपले अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब विज्ञान महाविद्यालयाचे आचार्य यांचाही आज वाढदिवस आहे. त्यांनाही मी आयुष्यासाठी दीर्घायुष्य लाभण्यासाठी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा व्यक्त करून माझे स्वागत करून शब्द संपवतो. धन्यवाद सर. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन आपण करत आहोत. तीन प्रयोजन करून या ठिकाणी कार्यक्रमाचे आपण उद्घाटन करत आहोत. आदरणीय साहेबांना विनंती आहे आपण या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे. सर्वांना विनंती आहे, सर्व मान्यवरांना कृपया आपण जागेवरती उभं राहायचं आहे. स्टेजवरील सर्व मान्यवर आपणास विनंती आहे की या ठिकाणी आदरणीय साहेब इलेक्ट्रॉनिक स्विच ऑन करून आजच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करत आहेत. उपस्थित संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी सर्व मान्यवर या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं आहे. धन्यवाद साहेब. यानंतर सत्कार समारोप आपण संपर्क करत आहोत. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय माजी मंत्री तथा कार्यकारी विश्वस्त माननीय लोकनायक अकोले तालुक्याचे भाग्यविधाते लोकनायक ज्यांना अनेक उपाय आपण देऊ शकतो, कमी पडते अशी आपली भाग्यविधाते आपल्या संस्थेचे या ठिकाणी कार्यकारी विश्वस्त माजी मंत्री माननीय मधुकरराव पिसळ साहेब यांचा आपण या ठिकाणी हा सत्कार करत आहोत. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आहे तसेच 1-2 मिनिटं फक्त उभे राहायचं आहे. माननीय श्री प्रसन्नजी चंद्रकांत धोंगडे साहेब यांचा आपण या ठिकाणी छोटासा सत्कार करत आहोत. त्यांना विनंती आहे कृपया आपण साहेबांच्या हस्ते हा सत्कार स्वीकार करायचा आहे. सन्माननीय प्रसन्नजी चंद्रकांत धोंगडे साहेब यांनी आपल्या संस्था आणि महाविद्यालयासाठी विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी 91 संदर्भ पुस्तकांचा ठेवा देणगी म्हणून आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अकोले व अगस्ती महाविद्यालय अकोले परिवाराच्या वतीने त्यांचा आपण छोटासा सत्कार या ठिकाणी करत आहोत. त्यांनी दिलेली पुस्तके आपल्या ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात बदल व विकास घडवण्यासाठी उत्तम प्रेरणादायी
व गुणगुण करतील असा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर आपल्या संस्थेतील गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा आपण संपन्न करणार आहोत. आंबोड, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेंदुरी, माध्यमिक विद्यालय शेंडी आणि संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरी या चारही विद्यालयांचा निकाल 100% लागलेला आहे. आपल्या सर्वांना या ठिकाणी न्यायाधीश सन्माननीय जाकीर साहेब या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. क्षमस्व, त्यांचा सत्कार राहून गेला. आदरणीय भाऊंना विनंती आणि आपले सर्व स्टेजवरचे मान्यवर यांना विनंती आहे की सन्माननीय जाकीर साहेब न्यायाधीश यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. या 4 विद्यालयांचा निकाल आपला 100% लागलेला आहे. बाकीच्या उर्वरित 6 विद्यालयांमध्ये एखाद दुसरा विद्यार्थी नापास झालेले, पण त्यांचाही निकाल हा अत्यंत चांगला आहे. निकाल संख्यात्मक नसून निकाल हा गुणात्मक आहे. मी ज्या वेळेला नाव वाचेन त्यावेळेला तो तुमच्या लक्षामध्ये येईल. आपण या सर्वांचं मी संस्थेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. सर्वात प्रथमतः आपल्या परिवारातील राधिका जितेंद्र पिचड यांना 10वी परीक्षेमध्ये 90% गुण मिळालेले आहेत. मी आदरणीय भाऊ आणि पूनमताईंना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं आणि राधिकाला विनंती आहे स्टेजवरती यावं आणि यांचा सत्कार आपल्या संस्थेचे विश्वस्त सन्माननीय गिरजाजीराव जाधव यांच्या हस्ते संपूर्ण होत आहे. पालकांना विनंती, कृपया भाऊंना विनंती आपण कृपया स्टेजवरती यावं. तू पुढे ये ना दादा, लवकर पालक 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 म्हणून इकडे हा बघा समोर. धन्यवाद. यावेळेला थोडासा आपण कार्यक्रमात बदल केलेला आहे. प्रत्येक शाखेचे एलएमसी चेअरमन आणि प्राचार्यांचा अगोदर या ठिकाणी सत्कार होईल आणि मग त्या युनिटच्या विद्यार्थ्यांचा सत्कार होईल. तो सत्कार संपन्न झाल्यानंतर त्याच विद्यालयाच्या शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी ग्रुप फोटो घेणार आहोत. प्रथमतः अमलेश्वर विद्यालय आंबोड या विद्यालयाचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. त्याचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर DK सहाने उपस्थित नाही. त्यानंतर या विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय जयगुरे सर यांनी यायचं आहे. त्यांचा या ठिकाणी प्रशंसा सन्मान होईल आणि विद्यालयाची टक्केवारी सांगा. या विद्यालयाचा निकाल 100% लागलेला आहे. या विद्यालयाची कुमारी सायली शंकर तळेकर 90.80% गुण मिळवून विद्यार्थी पहिली आली. जयगुरे सरांचा सत्कार संपूर्ण सायली आलेली का? चला, ज्यांचा नामोल्लेख करतो त्यांनी थोडा पुढे यायचं. पालक पण यायचंय. सायली शंकर तळेकर 90.80, श्रेया दीपक चौधरी 90.40 आणि कार्तिक प्रवीण चौधरी 80.40. प्रथम क्रमांक सायली शंकर तळेकर चे पालक आणि विद्यार्थिनीने यायचं आहे. बघा समोर. हा दीदी समोर. श्रेया दीपक चौधरी, त्यानंतर श्रेया आली का? चला, इथंच थांबून राहा. इथं थांबून विद्यार्थ्यांनी इथंच थांबायचं आहे. सत्कार झाल्यानंतर खाली थांबायचं. 2 मिनिटं आपण फोटो घेणार आहोत. त्यानंतर श्रेया चौधरी हिला 90.40 गुण मिळालेले आहेत. याचंही हार्दिक अभिनंदन. त्यानंतर कार्तिक चौधरी, कार्तिक आलेला आहे का? त्यांना इकडे कार्तिक आलेला आहे का? बघा इकडे समोर बघा. ओके, चला सायलीचा
शाळेचे शिक्षक कृपया सर्व शिक्षकांनी जेव्हा आपल्याला ग्रुप घ्यायचा आहे तेव्हा सर्व शिक्षकांनी तयार राहायचं आहे. म्हणजे आपला वेळ वाचेल आणि कार्यक्रमामध्ये विस्कळीतपणा येणार नाही. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्मित सेना तालुका अध्यक्ष सत्तार नवले उपस्थित आहेत. त्याबरोबर काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष बाळासाहेब नायकवाडी उपस्थित आहेत. अकोले तालुका व्यापारी सेलचे अध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब नायकवाडी या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. यानंतरचा सन्मान सर्वांचं अभिनंदन आणि धन्यवाद. शिवाजी महाराज विद्यालय इंदुरी याचे स्थानिक व्यवस्थापन समितीचे प्रमुख सन्माननीय रमेशराव जगताप साहेब यांचा जगताप साहेबांचा सन्मान. अकोले नगर पंचायतचे नगराध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब वड्डे साहेब आपणास विनंती करू आपण स्टेजवरती यायचे. या विद्यालयाचा निकाल 100% लागलेला आहे. प्रथम आलेला विद्यार्थी कुमारी वैभवी शिवाजी आरोटे. कुमारी वैभवी शिवाजी आरोटे या विद्यार्थीला 89.20% गुण मिळालेले आहेत. वैभवी आणि तिच्या प्राप्ताला विनंती करू आपण स्टेजवरती यायचे. त्यानंतर कुमारी समृद्धी सोमनाथ वावळे. समृद्धी सोमनाथ वावळे यांनी आणि अक्षरा राधाकिशन मस्के तृतीय क्रमांक 82.30. प्रथम क्रमांक वैभवी शिवाजी आरोटे यांचा सत्कार या ठिकाणी होते. अगस्त महाविद्यालय कर्मचाऱ्यांनी स्टेजवरती यायचंय. शिपाई कर्मचारी परत स्टेजवरती या. पहिला सन्मान या ठिकाणी वैभवी शिवाजी आरोटे 89.20 ही शाळेमध्ये प्रथम आलेली आहे. त्यानंतर द्वितीय कुमारी समृद्धी सोमनाथ वावळे. चेहरा थोडा नको प्राचार्य आणि त्यांचे चेअरमन उल्लेखनीय बाब या ठिकाणी कुमारी अक्षरा राधाकिशन मस्के यांचे पालक राधाकिशन मस्के यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेंदुरी याला 16,000 रुपयाची देणगी शाळेच्या मदतीकरता धन्यवाद. पुढील शाखा आहे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी. त्याच्या स्टाफ या शाखेचा निकाल प्रथम विद्यार्थी संजय साई सुभाष 93.20. तत्पूर्वी या एलएमसीचे चेअरमन श्री सुधाकरराव देशमुख यांचा सन्मान होईल आणि त्या शाळेचे प्राचार्य प्राध्यापक रोमटे सर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. हा विद्यार्थी संस्थेमध्ये पहिला आलेला आहे. सज्जीर साहिल सुभाष 93.20% गुण आहेत. तृतीय विद्यार्थी वायर ज्ञानेश्वर संजय सज्जीर साहिल सुभाष. सदगीर साहिल सुभाष हा 93.20% या विद्यार्थ्याला आहे. त्यानंतर शेळके प्रणव यशवंत 85%. शेळके प्रणव यशवंत. तृतीय क्रमांक वायर ज्ञानेश्वर संजय 83.30. सर्व आपल्या शांततेचं गरज आहे. शांतता राखायची आहे. याचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांनी कृपया पुढे यायचं.
थोडीशी शांतता या ठिकाणी असायला हवी. चला स्टाफ. यानंतरचा पुढचा सत्कार आहे वैभवनाथ विद्यालय ज्युनियर कॉलेजचा. ज्या विद्यालयाची नावं अनाउन्स होतात त्यांचा स्टाफ या ठिकाणी येणं गरजेचं आहे. यानंतरचा सन्मान आहे तो वैभवनाथ विद्यालय ज्युनियर कॉलेजचा. याच्या एनएमसीचे चेअरमन आहेत सन्माननीय श्री मच्छिंद्र धुमाळ यांचा सन्मान होईल. त्यानंतर त्याचे मुख्याध्यापक चौधरी सर यांचा सत्कार या ठिकाणी. या शाळेतला प्रथम विद्यार्थी मांडे कुणाल कैलास 87.40. मांडे कुणाल कैलास 87.40. तिथं मधून यायला लागत थोडीशी निर्भो काय होतं तिथं नेमकी अडचण. मांडे कुणाल कैलास 87.40. द्वितीय विद्यार्थी कोटमोड आपली संतोष 86.40. तृतीय तुकडे ओंकार विठ्ठल 84.20. पुढे विद्यार्थी मालकपुऱ्या कोटमोड आपली संतोष तुकडे क्रमांकाचा विद्यार्थ्यांनी इथंच थांबायचं आहे. सरकार झाल्यानंतर विद्यार्थी इथंच थांबतील. आणि तुमच्या क्रमांकातून पुढे ओंकार विठ्ठल वैभवनाथ विद्यालय ज्युनियर कॉलेज याचे गमंत विद्यार्थी स्टाफ यांनी पुढे यायचे ग्रुप फोटो काढला. सर्व स्टाफ झाला होता. यानंतर कन्या विद्यालय अकोले एक थोडासा एक सत्कार या ठिकाणी साहेबांचा संपन्न होणार आहे. आदरणीय भाऊंच्या सूचनेनुसार एक छोटासा सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. संपल्यानंतर कन्या विद्यालय अकोलेच्या अगोदर अकोले नगर पंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक यांच्या वतीनं साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्तानं सन्मान कार्यक्रम संपल्यावर एक सत्कार या ठिकाणी होईल. आणि त्यानंतर कन्या विद्या मंदिर अकोले या शाखेच्या त्यांचा सन्मान बाकीचे सरकार हा मान्यवर आहे त्यांनी कृपया पुढे यायचे. आदरणीय साहेबांचा ज्यांना वैयक्तिक सत्कार करायचा आहे तो प्रयत्न करावा. आपण गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह या ठिकाणी सत्कार करणार आहोत. यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले यांच्या वतीनं सन्मान होतो आहे. चला कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले सूचना माझ्यापर्यंत राज्य सरकार आपण नंतर घेणार आहोत. कार्यक्रमामध्ये आपण सर्वच आदरणीय साहेबांमध्ये करत आहोत. हा सत्कार आपण हा मधला कार्यक्रम विद्यार्थी समारंभ संपल्यानंतर आपण सर्वच या ठिकाणी साहेबांचा सत्कार करणार आहोत. कृपया सहकार्य करावं.
कॉलनीच्या वतीनं तसंच दत्ता नवले बाळासाहेब नायकवाडी यांच्या वतीनं आणि अकोले तालुका व्यापारी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नायकवाडी, कार्यकारी अभियंता सन्मानित किरणराव देशमुख हेही साहेबांचं सत्कार करतायत. बघा इकडे सगळे बघा इकडे कृपया एवढे सत्कार होतील. यानंतर मुख्यमंत्री विद्यार्थी सत्कार समारोह होईल. धन्यवाद. कन्या विद्या मंदिर अकोले याच्या एलएमसीचे चेअरमन श्रीमती कल्पनाताई सुरपुरे यांचा पहिला त्या ठिकाणी सन्मान होईल. त्यानंतर मुख्याध्यापिका कोकरकर मॅडम यांचा या ठिकाणी सन्मान होईल. कन्या विद्या मंदिरचा मुख्याध्यापक आणि एलएमसी चेअरमनचा सत्कार समारोह संपन्न झाल्यानंतर या शाळेची प्रथम आलेली विद्यार्थी कुमारी देशमुख सानिका मच्छिंद्र 93% पुण्या विद्यार्थी मिळाले. तिच्या पालकांनी पुढे यायचं. कुमारी देशमुख सानिका मच्छिंद्र एक नंबर देशमुख सानिका देशमुख सानिका द्वितीय क्रमांक आहे कुमारी मेघना 90 गुणवंत विद्यार्थी स्टाफ आणि प्राचार्य चला लवकर. यानंतर कन्या विद्या मंदिर याच्या मुख्याध्यापिका गुणवंत विद्यार्थी आणि स्टाफ थांबा. अरे बाबा पुढे गेले. यानंतर श्री शेषनारायण विद्यालय मुंबईवर चॅलेंजचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव नवले यांचा सन्मान आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापक यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे. कृपया माझी विनंती आपण जरा गतीनं पुढे यावं. त्यांचा नामोल्लेख करतोय मी ते. या शाळेची प्रथम आलेला विद्यार्थी माऊली दिलीप पांडे 84.80% पुण्या विद्यार्थ्याला आहेत. त्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्या पालकांनी पुढे यायचे. माऊली दिलीप पांडे. द्वितीय आहेत स्वामिनी शंकर पांडे 81.80% आणि तृतीय क्रमांक आदिती नवनाथ चौधरी 79.80%. प्रथम क्रमांक माऊली दिलीप पांडे त्याचे पालक आणि विद्यार्थीचा. द्वितीय क्रमांक स्वामिनी शंकर पांडे. तृतीय क्रमांक
बघा इकडे समोर बघा समोर सगळे यानंतर सरस्वती विद्यालय ज्युनियर कॉलेज याचा प्रथम क्रमांक विद्यार्थी शेळके रुचिरा दिनकर, द्वितीय देवकर संस्कृती संदीप, चौधरी तनिषा गणेश तृतीय क्रमांक. या सरस्वती विद्यालय ज्युनियर कॉलेज दामनगाव पाचचे गेले चेअरमन सुधाकर आवटे सर आणि मुख्याध्यापक बोर सर यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. या विद्यालयात प्रथम आलेल्या विद्यार्थी शेळके रुचिता दिनकर या 88% गुण मिळालेले. द्वितीय क्रमांक देवकर संस्कृती संदीप 87.20% गुण. 87.20%. चौधरी तनिषा गणेश 86.40%. याचा सर्व स्टाफ पुढे यायचं आहे. माध्यमिक सरस्वती विद्यालय तृतीय क्रमांक चौधरी तनिषा गणेश. आणि सर्व स्टाफ सरस्वती विद्यालय ज्युनियर कॉलेज दामनगाव पाच. त्यानंतर भारतरत्न राजीव विद्यालय दामनगाव भारतरत्न राजीव गांधी विद्यालय दामनगाव याचे गेल्या चेअरमन सन्माननीय शरदराव देशमुख सर यांचा सन्मान आणि त्याच्या मुख्याध्यापिका यांचाही सन्मान या ठिकाणी प्रथम क्रमांक अनुष्का बाळासाहेब 90.80. भारतरत्न राजीव गांधी विद्यालय प्रथम क्रमांक अनुष्का बाळासाहेब 90.80 प्रथम क्रमांक. द्वितीय सात्विक बाळासाहेब आवारी 90.20. तृतीय क्रमांक पूनम विठ्ठल मेघा 89.60. अनुष्का बाळासाहेब. द्वितीय क्रमांक सात्विक बाळासाहेब आवारी 90.20. तृतीय क्रमांक पूनम विठ्ठल मेघा 89.60. यानंतर
कॅमेरा बघ थांब कॅमेरा बघ बाजूला इकडे बघ आता जा सर थांब एक मिनिट खाली बंद करतो आता जा तुम्ही पालक वेदांत सीताराम पालक आणि विद्यार्थी पुणे सिद्धी सुनील 87.20 तृतीय क्रमांक पुणे सिद्धी सुनील चला लक्ष असलं थोडंसं तृतीय क्रमांक पुणे वेदिका बाबासाहेब 86.60 याच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी डोकरी शाळेच्या सामान्य पुढे श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय डोकरी सर्व स्टाफ गुणवंत विद्यार्थी मुख्याध्यापक आणि सर्व स्टाफ सावित्रीबाई विद्या मंदिर विटे यांचे एनएमसी चेअरमन सन्माननीय त्यांचे मुख्याध्यापक वैद्य सर यांचं सन्मान त्यांनी पुढे यायचं या शाळेतील प्रथम क्रमांक कुमारी आरोग्य भक्ती अशोक 78.80 द्वितीय क्रमांक कुमारी साक्षी वागचोरे 74.30 बॅटरी किती लास्ट क्या हा शेवटचा आपली जी 10 माध्यमिक विद्यालय आहे त्यातलं एक शेवटचं आपलं सावित्रीबाई विद्या मंदिर विटे साक्षी दिलीप वागचौरे तृतीय क्रमांक दिव्या दत्तात्रय वागचौरे काय करणार सगळ्यांना स्टाफ अमलेश्वर विद्यालय अकोट मुख्याध्यापक स्टाफ आणि गुणवंत सर्वांनी शांतता राखा चला अंबोल सर्व स्टाफ आपण सर्वांनी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यार्थ्यांची यश संपादन केलेलं आहे आणि यशाची उच्च शिक्षण पात्रता करण्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देतोय आणि यासाठी आपण विश्वस्त अध्यक्ष सेक्रेटरी आणि साहेब यांना विनंती आहे कृपया आपण त्याच ठिकाणी थांबायचं आहे आपल्या संस्थेमध्ये आलेले प्रथम 3 विद्यार्थी आणि त्यांचे मुख्याध्यापक आणि मान्यवर यांचा एक ग्रुप फोटो या ठिकाणी होईल सदगीर साहिल सुभाष हा आपल्या संस्थेमध्ये 93.20% गुण मिळवून प्रथम आलेला आहे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी तो विद्यार्थी आणि मुख्याध्यापकाने यायचा आहे द्वितीय क्रमांक देशमुख सानिका मच्छिंद्र 93% कन्या विद्या मंदिर अकोले आणि तृतीय क्रमांक संत ज्ञानेश्वर विद्यालय डोकरी
दौंड वेदांत सीताराम 92.20 हे 3 मुख्याध्यापक आणि 3 विद्यार्थी वेदांत यांनी पुढे यायचं. वेदांत गेला कृपया विद्यार्थ्यांना नंबर केला त्यांनी पुढे या. गेला का 3 विद्यार्थी आणि 3 मुख्याध्यापक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रोपटे सर, कन्या विद्यामंदिर प्राचार्य मोकरकर मॅडम, संत ज्ञानेश्वर विद्यालय रोपडी परस्पर सर आणि 3 विद्यार्थी, तिन्ही विद्यार्थी गुणानुक्रमे संस्थेमध्ये प्रथम आले. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी आणखी एक सत्कार होतो आहे. सोनोने सर कृपया स्टेजवर, प्राचार्य राजेंद्र सोनोने सर. या ठिकाणी आणखी एक सत्कार समारंभ होतो आहे. छत्रपती शिवाजी विद्यालय या विद्यालयास आता आपल्या संस्थेचा आणि शाळेचा चांगला निकाल लागल्याबद्दल राधाकिशोर म्हस्के पाटील यांनी आता परत एकदा 11,001 रुपयाची देणगी दिली आहे. साहेबांच्या हस्ते त्यांचा सन्मान होते. त्यांना विनंती पुढे यावं. मस्त पुढे सत्कार समारंभ या ठिकाणी बाकीचे सत्कार नंतर करणार आहोत. आले आपण नंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय या विद्यालयात उत्तम गुणवत्तेबद्दल 11,001 देणगी दिल्याबद्दल दामणगाव ग्रामस्थांच्या वतीने साहेबांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, अकोले तालुका अगस्ती एज्युकेशन संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आजचे सत्कारमूर्ती माननीय खिचड साहेब, आज आपण या ठिकाणी माननीय खिचड साहेबांचा वाढदिवस साजरा करत आहोत. त्याचप्रमाणे इयत्ता 10वी मध्ये जे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी आपण गुणगौरव सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडलेला आहे. मी अकोले तालुका एज्युकेशन संस्थेच्या वतीनं आणि आमच्या गोनोरे गावातील ग्रामस्थांच्या वतीनं या सर्व गुणगौरव केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार मानतो. यामध्ये आपल्याला एक विशेष बाब सांगावी लागेल की या विद्यार्थ्यांचं भावी आयुष्य हे त्यांच्या हातामध्ये आहे आणि यामध्ये वडिलांबरोबर आपली जी माऊली आहे, त्यांची जी आई आहे, यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. यामध्ये वडिलांचा सत्कार करत असताना या ठिकाणी आईचा सुद्धा सत्कार व्हायलाच पाहिजे, कारण ती माऊली पहाटे 5 पासून 10 विद्यार्थी झोपेपर्यंत संपूर्ण काळजी घेत असते. म्हणून ह्या माऊलीचा सुद्धा या ठिकाणी सत्कार मी त्यांचे आभार मानतो. वेळेअभावी मी आपल्याला जास्त बोलत नाही, परंतु अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचा एकदम छोटासा वटवृक्ष होता, तो आता एकदम मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामध्ये आपले संस्थेचे पदाधिकारी, खिचड साहेब, त्याच्यानंतर सर्व शिक्षक वृंद यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. आपल्याला माहित आहे, जरी ज्या विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी गुणगौरव केला, परंतु ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क पडलेले असतील त्यांनी सुद्धा खचून न जाता आपण मोठ्या जोमानं कामाला लागावं. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सर्व समान नसतं. जात भाषा याचा कोणताही आपल्या यशाच्या जीवनावर परिणाम होत नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम अतिशय खेड्यागावातील असून सुद्धा ते भारताचे राष्ट्रपती झाले. त्यामागे त्यांचे कष्ट होते. म्हणून मी या विद्यार्थ्यांना एकच सांगेन की आपली कष्टाची जी शिदोरी आहे ही शिदोरी कायम ठेवून आपण आपलं कर्तृत्व पणाला लावावं. आणि या ठिकाणी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संस्थेचे खूप खूप आभारी आहे. परत जाता जाता मान्य खिचड साहेब यांना वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावं अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर गुणवंत विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करत आहेत. सारिका देशमुख, कन्या विद्यामंदिर अकोले या ठिकाणी अगदी 2 मिनिटांमध्ये आपले मनोगत व्यक्त करतात. सारिका देशमुख, कन्या विद्यामंदिर अकोले गुणवंत विद्यार्थी आहे. आपले मनोगत व्यक्त करते. त्यानंतर आरती मोठवर देखील तयार व्हायचं आहे. नमस्कार. सर्वप्रथम
वर्ग यांचे खूप खूप आभार. मी इयत्ता 5वी मध्ये कन्या विद्या मंदिर या शाळेत प्रवेश घेतला. जसं कुंभार मटक्याला घडवून त्याचं मातीच्या गोळ्याचा मटका घडवतो तसं ह्या शिक्षकांनी मला घडवलं. आम्हाला 10वीला गेल्यानंतर आमच्या शिक्षकांनी आमचे अनेक सराव घेतले. ज्या काही माझ्या शंका होत्या त्या शंकाचे निरसन केलं. माझ्या या यशामध्ये मी सर्व माझं श्रेय हे माझ्या पालकांना, शिक्षकांना, नंतर संस्थेचे पदाधिकारी व आमच्या मुख्याध्यापिका मॅडम वनकर मॅडम यांना देते. सर्व शिक्षकांनी मला समजून घेतलं. आमच्या शाळेत फक्त आपलं पुस्तकी ज्ञान नसून आपलं कला, क्रीडा, साहित्य ह्या सर्वांचंही ज्ञान दिलं गेलं. सर्व शिक्षकांनी वेळोवेळी समजून घेतलं, काय केलं पाहिजे, काय करायला नको, हे सर्व काही सांगितलं. त्याबद्दल धन्यवाद. व्यक्त करत आहे. नमस्कार, माझं नाव आरती संतोष कोळकर. मी भैरवनाथ विद्यालय चास येथे शिकते. आमचं अकोले तालुक्यापासून आमचं गाव हे अतिशय दूर शेवटच्या टोकाला, परंतु आमचं हे गाव शेवटच्या टोकाला असून देखील अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीमुळे आम्हाला सर्व शिक्षणाच्या सुविधा लाभल्या. आम्हाला सर्व शिक्षणाच्या सुविधा लागल्या. आमचं गाव शेवटच्या टोकाला आहे. आमचं गाव कुठेतरी कमी आहे, आमची शाळा कमी आहे असं आधी आम्हाला कधी वाटलंच नाही. आमच्या या संस्थेमुळे आमच्यासारख्या मुलांचे शिक्षणाचे हाल झाले नाही. कारण लिंबू सारख्या ठिकाणी आम्हाला शिकायला यायला जमलं नसतं. एकतर बसच्या सुविधा नाही, त्यात आम्हा मुलींना तर खूपच अवघड. पण आमच्या संस्थेमुळे आमच्या शाळेत भैरवनाथ विद्यालय चास हे अतिशय चांगल्यारीत्या चालते. यामुळे मी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे संस्थेचे आभार मानते. यामुळे मी संस्थेची नेहमीच ऋणी राहील. माझ्या यशामध्ये माझ्या आई वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. माझे वडील मी एक मुलगी आहे असं कधीच समजत नाही. तुला काय कमी पडलं तर मला बोल, तुला काही माझ्याकडून काहीच कमी पडणार नाही, तू शिक असं माझ्या वडिलांचं नेहमी मला म्हणणं असतं. मी माझे वडील मला माझा पहिला म्हणजे माझा दुसरा नंबर आला हे कधी त्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर दाखवलं नाही की मी तुझा नंबर आला. माझं कौतुक चेहऱ्यावर केलं नाही, पण ते मला तर खूप खुश आहेत हे मला माहिती आहे. माझे वडील, माझी आई मला नेहमी सपोर्ट करतात. माझं पूर्ण कुटुंब मला नेहमी सपोर्ट करतं. माझी शाळा, माझे शिक्षक, माझे एवढे चांगले गुरुवर्य मला लागले हे देखील संस्थेचंच कार्य आहे. माझे सर्व शिक्षक मला नेहमी मदत करतात. काही चुकलं तर समजून सांगतात. आज मी तुमच्यासोबत उभी आहे हे सर्व माझ्या शिक्षकांचं श्रेय आहे. आमचे मुख्याध्यापक चौधरी सर, आमचे सर्व शिक्षक यांचं श्रेय. माझा आजचा हा जो गुणगौरव झाला याचं पूर्ण श्रेय मी माझ्या आई वडील, माझी शाळा, माझे शिक्षक आणि संस्थेला देते. सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सत्य साई सुभाष शिंदे. सत्य साई सुभाष जो आपल्या संस्थेमध्ये सर्वप्रथम आलेला आहे तो आपल्या ठिकाणी मनोरंजन व्यक्त करतोय. सत्य साई सुभाष. सत्य साई सुभाष या विद्यार्थी शिंदे माध्यमिक विद्यालय या ठिकाणी 93.20% मार्क्सनं तो आपल्या संस्थेमध्ये सर्वप्रथम आलेला आहे. आपल्या संस्थेमध्ये सर्वच माध्यमिक विद्यालयाची गुणवत्ता बघितली तर अत्यंत चांगल्या प्रकारचे निकाल या ठिकाणी लागलेले आहेत. अगोदर वाचन सरांनी सांगितलं हा जो निकाल आहे हा निकाल फक्त गुणात्मक नाही तर त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यामध्ये आपल्या विद्यालयामधून होत असतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सुनील दाते साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे अध्यक्ष म्हणून व्यक्त करत आहेत. सन्माननीय सुनील दाते साहेब. आज 10वीच्या उत्तीर्ण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम ज्यांच्या हस्ते संपन्न झाला ते तालुक्याचे भाग्य विधाते माजी आदिवासी विकास मंत्री तथा अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त माननीय आमदार मधुकररावजी पिचड साहेब जे की वयाची 83 वर्षे पूर्ण करून 84व्या वर्षात आज पदार्पण करत आहेत. त्यांना मी सर्वप्रथम दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो. आपल्या या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे विश्वस्त माजी आमदार वैभव पिचड, गिरजाजी जाधव, स्वीकृत विश्वस्त मधुकरराव सोनवणे, संस्थेचे सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, खजिनदार धनंजय संत, डॉक्टर दामोदर साने, यशवंतराव आबाळे, कल्पनाताई सुनप्रिया, तसेच या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित असलेले राजूरच्या आदर्श सरपंच मातोश्री हेमलताताई पिचड,
पूनमताई किचड, कोर्ट मुंबई येथून आलेले कोर्टाचे न्यायाधीश चंद्रकांत दाते साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्करराव शेळके, उपप्राचार्य डॉक्टर अशोकराव दाते, श्री संजय लांडगे, पर्यवेक्षक श्री चांदव डोंगरे, प्रबंधक सीताराम बगाड, MBA चे डायरेक्टर प्रशांत तांबे, पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य पल्लाडे सर, तसेच या सर्व आपल्या संस्थेतील शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्वात महत्त्वाचे शाळांमधून जे प्रथम, द्वितीय आणि तृतीय जे क्रमांकाने उत्तीर्ण झालेले 30 विद्यार्थी विद्यार्थिनी, पालक, त्यांचे सर्व शिक्षक या सर्वांचे मी सर्वप्रथम हार्दिक अभिनंदन करतो. माननीय किचड साहेबांना वाढदिवसासाठी अंतःकरणपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. साहेब शतायुष्य हो अशी कामना करतो. आपली ही संस्था 1 जुलै 1974 रोजी अगस्ती कॉलेजची स्थापना झाली. 1 जुलै 2024 रोजी आपण सुवर्ण महोत्सव कार्यक्रम साजरा करत आहोत. या कार्यक्रमासाठी त्या दिवशी कॉलेजला आपली 50 वर्ष होत आहे. त्यानंतर तालुक्यातील आदिवासी ग्रामीण भागात शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आपण या 10 विद्यालयांचे महाविद्यालयांची स्थापना केली. त्यात अनेक अडचणी आहेत, त्यावर मात करत या शाळेचे दैनंदिन अध्यापन चालते. पालक विद्यार्थ्यांचे चांगले सहकार्य लाभते. त्यामुळे आपले अनेक विद्यार्थी या विविध क्षेत्रात चमकत आहेत. स्वतःचे कुटुंब आणि शाळेचे कॉलेजचे नावलौकिक वाढवत असल्याचे आपल्याला हे सर्वजण दिसतात. मार्चमध्ये झालेल्या 10वीच्या परीक्षेमध्ये आपण नंबर पटविला, त्यामुळे तुमचे पालकांचे, शिक्षकांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. त्यामुळे शाळेचे नाव मोठे करण्यात तुमचे मोठे आणि मोलाचे योगदान होत आहे. या पुढेही आपण अशीच उंच झेप घ्यावत करावी, नावलौकिक व्हावा. आपल्या संस्थेमध्ये पॉलिटेक्निक कॉलेज आहे किंवा ज्युनियर कॉलेज आहे, येथे प्रवेश घ्यावा. तुमचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तेथील प्राध्यापक मेहनत करतील. याशिवाय अगस्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्करराव शेळके आपल्या चिरंजीवाच्या अविनाशाच्या स्मरणार्थ आपले सर्वप्रथम 3 विद्यार्थी आले आहेत, जे 11वी सायन्सचे प्रवेश घेणार आहेत. त्यांची सर्व फी ते भरणार आहेत. या मागील वर्षी देखील गुणवंत विद्यार्थ्यांची त्यांनी फी स्वतःच भरलेली होती. त्याबद्दल मी प्राचार्य डॉक्टर शेळके साहेबांना धन्यवाद देतो. यापुढे ती परंपरा कायम ठेवतील अशी अपेक्षा करतो. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभकामना देतो. थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या उपस्थित असलेले गिरजाजी जाधव आणि मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश आदरणीय चंद्रकांत दाते यांचा आदर्श पुढे ठेवायचा. आपल्या तालुक्याच्या गुणगाव गावात जन्मलेला माणूस मुंबई हायकोर्टात जज होतो हे आपल्याला म्हणून त्यावेळेला हायस्कूल शिक्षण किती अडचणी होते, परंतु चंद्रकांत दाते साहेबांनी हे अडचणी मात करून इतकी प्रगती केली. ते आपल्या संस्थेचा आदर्शस्तंभ आहे. आदरणीय मुलकर सोनवणे, सुनील दाते, यशवंत कांबळे, सुधाकर देशमुख, रमेश जगताप, आनंदराव बोले, धनंजय संत, शरदराव देशमुख, सुप्रवेद नाईक, दुर्लभ आवारी, संपत मालुसकर, प्राचार्य शेळके साहेब, उपप्राचार्य अशोकराव, उपप्राचार्य लाटके सर आणि सगळे प्रमुख बंधू भगिनी, विद्यार्थी मित्र, शिक्षक बंधू भगिनींना, आपल्या कॉलेजला जुलै वर्ग संस्थेला 50 वर्ष होती. आज 50 वर्षाचा वाटचाल करून आपण सगळ्या या संस्थेच्या गुणांमध्ये आणि कार्यामध्ये आनंद वाटला की 10 शाळेतल्या 90% वर सगळ्यांनी रिझल्ट लावला. 4 शाळा 100% आपल्या तालुक्यातला शिक्षणाचे गंगा यावी म्हणून
कैलासवासी दादासाहेब होते, कैलासवासी यशवंतराव भांगरे, कैलासवासी लालचंद शहा, कैलासवासी भाऊसाहेब वाटे, बुवासाहेब बोले आणि डॉक्टर बंगा या प्रमुखांनी संस्थेची काढण्याची संकल्पना मांडली आणि आज संस्था 50 वर्ष पुढे जाते आणि यानिमित्त संस्थेचे उद्दिष्ट आपल्याला सफल करण्याचं बाकी आज दादा वाटगोसे आणि डॉक्टर त्याच्या शेट्टी साहेबांचा वाटगोसे तुमच्या सत्कार करण्याची कल्पना प्राचार्यांनी मांडली, सर्वांना ती आवडली. त्यामुळं मला या वयात तुम्हाला भेट आले, खूप समाधान वाटले, आनंद झाला. माझ्या ग्रामीण आदिवासी भागातील विद्यार्थी बुद्धिमत्तेने कुठे कमी नाही, उलट तुमच्यासारखे सर्वांचे पुढे आहेत. राजकीय सामाजिक जीवनात काम करतात. त्यामुळे खेड्यापाड्यात शाळा सुरू केल्या, त्यामुळे मुली शिकू लागले. नाहीतर सर्वजण गावात राहिले असते, त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नसती, पर्यायाने अभ्यास पुढे दूर राहिले असते. ते सर्वजण पुढे जाताना दिसतात. मला आपल्या संस्थेतला एक मुलगा भेटला, तर राष्ट्रपती भवनात कारकून आहे. राष्ट्रपती भेटायची संधी मिळाली, तो पुढे आला आणि त्याने ओळख करून दिली. आणि यासारखे अनेक शिक्षणाची संधी मिळाली मुलं पुढे गेलेले आहेत आणि हे काम करताना आयुष्यात 84 वर्ष पूर्ण झाली. अनेक पुरस्कार मिळाले, अनेक कार्यक्रम मिळाले आणि या शिक्षणाची संस्था काढून सुरू केली म्हणून तालुक्यात सुरू झाले. आपण शिक्षणाची गंगा आपल्याला संस्थेच्या सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने संस्थेची वाटचाल आहे. म्हणून आज आपल्याला माझा सत्कार केला याचे मला आनंद वाटला की जीवनात सगळे मिळाले, पद मिळाले, सगळे मिळाले, परंतु ज्यांच्यासाठी केल्या त्या आपल्या तालुक्यातल्या भविष्यातल्या नवीन पिढीला माझा सत्कार केला आणि याचा आणि मुलींची बोलताना काय अपेक्षा त्यांची होती. कोणाला IAS व्हायचं, कोणाला डॉक्टर व्हायचं, कोणाला इंजिनियर व्हायचं, CA व्हायचे. हे मुलाचं उद्दिष्ट समोर आणि या मुलांना शिक्षणात संधी देण्याचे काम आपल्याला करता आलं हे सद्भाग्य मी समजतो. आणि हा नवीन पिढीचा त्यांच्या हस्ते सत्कार होतो आणि हे ह्या भाग्याचे अनेक कार्यक्रम लोकांनी होते. मी महाराष्ट्रभर मी स्वीकारला नाही. वाढदिवसाचं एकच कार्यक्रम ऑगस्टीचा मुलांमुळे आणि त्यात राहिला. म्हणून मी आमची नाव गिरजा राधिकाला बोलून घेतलं. 10-90 मार्क झाले. तिला काय व्हायचं तिची इच्छा पूर्ण होतं आणि असे करून मुलं होतं आणि सगळे
तुम्ही आहात आणि खेड्यापाड्यातल्या प्रतिकूल परिस्थितीला शिक्षण घेतलं आणि हे संस्था काढलं की दाते साहेबांनी सुद्धा करावून शेळकेला धन्यवाद देतो तर हा कार्यक्रम झाला. मी तुम्हाला पुढच्या वर्षीची सूचना करतो की ज्या विषयातल्या शाळेतल्या 100% नकार लागला त्या शिकवणाऱ्या शिक्षकाचा सत्कार झाला पाहिजे आणि त्यांनी कष्ट घेतले. मी अनेक विषयाला शाळेतल्या विषयवार रिझल्ट पाहिले. शिक्षकांनी उत्तम काम केलं. काही शिक्षकांनी 100% विद्यार्थी पास केलं आणि हे आपल्या अकोल्यासारख्या ग्रामीण भागाला आदिवासी भागात हे किती अडचणीचं आहे आणि तरी पालकांनी अडचणीला सामोरं जाऊन पुढं काम केलं आणि असं मुलांना मार्गदर्शन केलं. आपल्या मुलांना बाकीच्या शहरात ट्युशन आहे, सोयी सवलती आहे, परंतु हे अकोला तालुक्यातल्या हे शिकताना अतिशय अडचणीला तुम्ही विद्यार्थ्यांनी काम केलं आणि मार्क मिळाला. मला आनंद याचाच आहे की जीवनात आता परमेश्वरानं 84 वर्ष दिलं, किती वर्ष जगतो माहिती नाही, परंतु आनंदाचा क्षण हा तरुणांचा अकोला तालुक्यातल्या भविष्यातल्या पिढी निर्माण करण्याच्या भविष्याची पिढी अकोला तालुक्याचं सामाजिक राजकारण, राजकीय शैक्षणिक विकास अकोला तालुक्यातला सुव्यवस्थित आहे हेच या विद्यार्थ्यांनी मला पटवून दिलं. मी त्यांना उतराई होतो आणि या विद्यार्थ्यांनी शिक्षणात प्रगती केली. जे विद्यार्थी गुणवत्ता आले नाहीत त्या विद्यार्थ्यांनी हसून न जाता अतिशय पुढील मार्ग अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा एकदा कॉलेजचे प्राचार्य श्री शेळके यांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, सुविधातील शुभकरण आणि सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि आयुष्यात आनंदाचा क्षण आजच्या वर्षाला आपण मिळवून दिला. माझी नात 10वी झाल्याचा आनंद मला आहे. तसे आपल्या तालुक्याच्या सगळ्या नाती आणि सगळे मुलं हेच नातवंड समाधान झाले मला आहे. एक उल्लेखनीय बाब आपल्याकडे आहे की या सगळ्या विद्यार्थी 10वी पास झाले त्याच्यात सगळ्यात जास्त मुलींचा नंबर आहे. महाराष्ट्रातही मुलींचा आहे म्हणून सावित्रीबाईच्या लिखी हे वारसा ठेवला आहे आणि हाच वारसा आपल्या संस्थेत राहावा अशी इच्छा व्यक्त होतो. ज्या संस्था चालकांनी गावागावात मदत केली आणि आपण तालुक्याचे केलं वाढण्यास मदत केली त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा उत्तम रिझल्ट लावला त्याबद्दल या 50 वर्षाचा फळ आपल्याला प्राप्त झाला. मी मनापासून आनंदी आहे की 10वीचा रिझल्ट एक दोन मुलं गेली नापास झाली म्हणून नाही तर सगळ्या शाळांचं 100% रिझल्ट लावलं अशी परिस्थिती आहे. इतकं शिक्षणात इतकं काम 50 वर्षात केलं
त्या चालकांचा सगळ्यात उद्देश सफल झाला. अजून भविष्यात अडचणीचा काम पुन्हा एकदा उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचे पालकांचे मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्या गावात शाळा ज्या गावाची मदत केली त्याच्या स्फूर्तीमध्ये मदत केली त्यावर त्यांना धन्यवाद देतो. आणि आपण शिक्षणाची गंगा असंच चालत राहूया ठेवूया हीच इच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद. असंच प्रेम करा आणि आपल्या तालुक्याची जी प्रगती आहे ती प्रगती विकृती उपयोग नका. इच्छा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नंतर आजच्या कार्यक्रमाच्या आधार घोषित करते उपप्राचार्य इयत्ता 10वी परीक्षेतील गुणवत्ता विद्यार्थ्यांची महाविद्यालयातर्फे आपल्या तालुक्याचे लोकनेते माननीय मधुकररावजी टीचर साहेब, कार्यकारी विश्वस्त तथा आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, माजी आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे काय विश्वस्त यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर भास्करराव शेटे सर यांना सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर कार्यकारिणीचे काय विश्वस्त नेताजी जाधव साहेब, त्यानंतर न्यायाधीश तातीर साहेब, सोनवणे साहेब, स्वीकृत विश्वस्त, कार्यकारिणी पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य हे सर्व आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिले, त्यांचे मनपूर्वक आभार. त्यानंतर सर्व प्राध्यापक, सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, त्यानंतर पालक, विद्यार्थी आणि कॉलेजचे कर्मचारी हे उपस्थित राहिले, हे सर्वांचे आभार मानतो व माननीय अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.